आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एअरपोर्ट ऑथॉरिटीला एक निवेदन दिलेलं आहे की दोघे एअरपोर्ट मिळून 3,500-4 हजार एक शिफ्ट मध्ये कामगार काम करतात। असं 3 शिफ्ट चालतात। त्यांना आतमध्ये कॅन्टीन वगैरे नाही, त्यांना बसायला जागा नाही जेवण करायला। तुम्हाला सांगतो कामगार असं बसून जेवण करतायत खाली बसून, आणि कॅन्टीन नसल्यामुळे आता सगळं प्रायव्हेट कॅन्टीन चालतात। एक पाण्याची बॉटल आपण घ्यायला गेलो त्याची किंमत आहे 100 रुपये। ते कामगार 20,000 ची नोकरीमध्ये त्यांना परवडणार नाही। एक कॉफी घ्यायला गेले तर 200 रुपये। हा सगळा विरोधात आम्ही आज मॅनेजमेंटला सीओ साहेबांना पत्र दिलेले आहेत की लवकरात लवकर आम्हाला इथे कॅन्टीन द्या आणि जेवढे कामगार आहे त्यांना स्वस्त दरात आतमध्ये जे वस्तू पाहिजे ते उपलब्ध करून द्या। हे निवेदन आज आम्ही दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की एक आठवड्यात आत आम्हाला उत्तर देऊन 1 महिन्याच्या आत आम्ही हा कॅन्टीन सुरू करू आणि सर्व कामगारांना न्याय मिळेल। जर नाही दिलं तर एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना मैदानात उतरेल, कामगाराच्या बाजूने उभी राहील आणि आम्ही आंदोलन करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।